म्हटलं गॅस संपला की काय, आणि जास्त गॅस वापर नाही होत मला. भरपूर बिझी आयुष्य झालं आणि मी बिझी मुद्दामून ठेवलेलं आयुष्य. पाणी टपकायला लागलंय माझ्या इथे बघा. बिलकुल पाऊस नव्हता, मग थोडंसं होतं नॉर्मल. आणि आता इथे थोडं पुढे आलो, एवढा तुफानी पाऊस पडलाय ना. आणि तेव्हाच पोलिसांनी पकडलं मला बोलत 1000 रुपये फाईन आहे. गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ उठलं की हा पाऊस बघायलाच भेटतो. काल थोडंसं थांबला होता, काल दिवसभर ना आला, संध्याकाळी पाऊस आला होता. तर आज सकाळी सकाळी परत पाऊस चालू झालेला आहे. 1-2 दिवस पाऊस असल्यामुळे ना कपडे वाळले नाहीत. आपलं पहिलं पाणी गरम करून घेऊया फटाफट. ॲक्च्युली मी गॅस आहे ना कधी चालू करत होतो, चालूच होत नव्हतं. मला वाटलं की संपला की काय. खालून चालू केलं, बंद केलं, दोन्ही टायमाला केलं तरी चालू होत नव्हतं. म्हटलं लायटरमध्ये प्रॉब्लेम असेल की काय काय माहीत. मला वाटलं गॅस संपला की काय, आणि जास्त गॅस वापर नाही होत माझा, कारण तर मी डबा लावल्यामुळे गॅस माझा जास्त करून सकाळी सकाळी पाणी तापवतं तेवढंच गरम पिण्यासाठी. बाकी तर जास्त यूज नाही होत गॅसचा, तर वेळच भेटत नाही मला त्यामुळे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या दिवशी सुरुवात पण गरम पाणी होते. थोडं गरम पाणी जास्त गरम झालं आज, जास्त तापलं आहे. पाऊस बघा आता 1-2 दिवस थोडंसं शांत झाला होता, पण आज सकाळपासून परत पाऊस चालू झाला. रात्री पण पाऊस भरपूर पडत होता. आता आपल्याला परत खाली जायला जमणार नाही, तर थोडंसं इथेच वर्कआउट करूया. खिडकी बंद करतो, कारण तो पत्र्यावरती पाणी पडतंय ना, तर ते जास्त आवाज येतोय. हे असं जरा बरं वाटतंय. आता मी डेली ब्लॉग स्टार्ट केलेलंच आहे कंटिन्युअसली. माझा जॉब असल्यामुळे मला सकाळचा टायमिंगच फक्त भेटतो, आणि संध्याकाळी कधी कधी लेट होतो ना, तर संध्याकाळी कधी कधी लेट होतं, तर परत संध्याकाळी आल्यावरती मला काय बनवायला भेटत नाही. आणि रोज आहे ना, रोज काय करणार असं सुचत नाही मला पण, कारण कामाचा लोड असल्यामुळे, कामाचा प्रेशर असल्यामुळे ना, मी रोज काय दाखवू किंवा रोज वेगळं काय करू, नवीन काय करू, हे रोज जमत नाही. आणि कामाचं प्रेशर भरपूर आहे. ऑफिसचं वर्कलोड असल्यामुळे ना भरपूर प्रेशर असतो. त्यामुळे संध्याकाळी तुम्ही बघितलं असेल मला कधी कधी लेट होते यायला. जेवणाचा पण टायमिंग फिक्स होत नाही, त्यामुळे मी कधी कधी बाहेरच खाऊ नये थोडंफार. पण मला प्रयत्न करायचा घरी येऊन काहीतरी संध्याकाळी बनवायचं आहे. मला भरपूर बिझी आयुष्य झालं, आणि मी बिझी मुद्दामून ठेवलेलं आयुष्य, कारण मला फ्री नव्हतं राहायचं आहे. जर आपण मोकळं राहिलो ना, तर आपल्या डोक्यात काय ना काहीतरी कंटिन्यू विचारत राहतात. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होत आहे, तर मला रोज पण काय बोलायचं आहे, कारण मी ऑलरेडी कामाच्या विचारामध्ये असल्यामुळे ना मला विषय सुचत नाहीत बोलण्यासाठी सारखे. पण रोज पण काय बोलायचं काय ना ते समजत नाही. आणि मी एकदा ठरवलं होतं की माझं 1000 सबस्क्राईब कंप्लीट झालं ना, तर मी डेली ब्लॉग स्टार्ट करणार होतो. हे असं माझं मनात ठरवलं होतं, आणि ते झालं. आणि आता मी कंटिन्यू ठेवणार आहे. भले माझ्याकडे विषय नसो, काही नसो कंटेंट, पण मी माझं डेली रुटीन दाखवून काय ना काहीतरी मी प्रयत्न करणार. आपण आता पाऊस पण थोडं कमी झालेला आहे बघा, दिसत असेल. आहे थोडासा, पण बऱ्यापैकी थोडं कमी झालं आहे. आपण तरी पण एक राऊंड मारून येऊया खाली जाऊन, आणि डबा पण बघूया आला आहे का. 8-8:30ला डबा देते ती. थोडंसं राऊंड मारून 8-8:30पर्यंत आपण वरती येऊया. डबा नहीं रखना अभी तक, डबा नहीं रखा ना, ये रखिए क्या पक्का. आज वेगळा ठेवला वाटतं. हाँ शायद यही रहेगा, क्योंकि वो अलग रखते ना वो. ठीक है, उसको कॉल करके पूछो. नहीं वो नहीं ले भूल गई थी ना कल. ओके, हाँ वो आज लेके गए रे, करे दुसरं लेके आएगी बरोबर. तर पाऊस झालेला आहे कमी. थोडा अर्धा तास आपण वॉकिंग करूया, आणि मग नंतर जाऊया वरती. मला अजून पण थोडंसं पब्लिक आले ना की थोडंसं बोलायला थोडंसं हे वाटतं, नर्वस वाटतो तुम्ही, कारण कधी कधी माझे फंबल्स होतात भरपूर, माझे रिटेक पण होतात कधी कधी. वॉकिंग झालेली आहे, थोडंसं आराम करूया. आराम खुर्चीवरती. और गुड मॉर्निंग, क्या चल रहा है बाकी. बारिश बहुत था कंटिन्यू 3-4 दिन, इसलिए वॉकिंग के लिए भी जमा नहीं आने के लिए.
ठीक आहे चलो ठीक आहे. चालू डबा घेऊया निघूया. डबा जास्त दिलेला आहे हे बघा. चला वरती जाऊया. चला तर डब्यामध्ये बघूया काय आहे. त्याच्यामध्ये तर चपात्या आहेत, त्याच्यामध्ये काय बघूया. जरा पॅकिंग पिशवी तरी म्हणत आहे. शेवग्याची शेंग आहे, बटाटा आणि आय थिंक वांग आहे, मिक्स आहे. तर आपण आता फ्रेश वगैरे होऊन घेऊया, आंघोळ वगैरे करू, देवाची पूजा करू आणि मग नाश्त्याला बसू. चला तर मग नाश्ता करायला रेडी करूया. चला फटाफट नाश्ता करून घेऊया आणि ऑफिसला निघूया. ॲक्च्युली हे बघा, हे आपलं वॉश बेसिन आहे ना, हे आपलं वॉश बेसिन आहे ना, त्याच्यामध्ये पाणी टपकायला लागलं आहे. नळ हे केलं तरी, हा दाबून धरला नळ ना तर थांबतं आहे, पण हे सोडला तर पाणी टपकतं आहे. तर हळूहळू वाढण्यापेक्षा आपलं ते थोडंसं चेंज केलं पाहिजे, किंवा आता प्लंबरला बोलवून नळ चेंज करतो किंवा काहीतरी ऑप्शन बघितलं पाहिजे त्याला. बघा थोडे दिवस असू दे, कारण वेळ नाही, जसं वेळ भेटेल तसं आपण ते चेंज करूया. तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे, डबा पण भरलेला आहे, तर कपडे वगैरे घालतो आणि ऑफिसला निघतो. चला तर मग बाय बाय. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला आहे, माझी बाईक काल मी घेत होतो पण ती चालत होती, कारण 3-4 दिवस कंटिन्यू पाण्यामध्ये उभी होती. ती पाऊस होता ना, त्यामुळे पाण्यामध्ये होती, त्यामुळे बाईकच स्टार्ट होत नव्हती. त्यामुळे मी दादाला बोललो की मी कारच घेतो 1-2 दिवस, कारण ती बाईक रिपेअर व्हायला त्यांनी ठेवून घेतले बाईक, तर उद्या किंवा परवा देतील ते. तर जेव्हा बाईक येईल मग त्यावेळेला आपण बाईकने वर्किंग करूया. आता थोडा 1-2 दिवस कारमधूनच फिरूया. तर चला मग निघूया आता. माझ्या इथे बघा बिलकुल पाऊस नव्हता, मग थोडंसं होतं नॉर्मल, आणि आता इथे थोडं पुढे आलो, एवढा तुफानी पाऊस पडला आहे ना, वाराने पाऊस चालतो आहे. कार घेऊन आलो ना की हाच प्रॉब्लेम असतो, खूप ट्रॅफिक लागते. आणि बाईक असली की कसं साईडनी कट मारत निघू शकतो. कारचा फायदा आहे की आता ऊन आलं आहे तरी उन्हामध्ये आपण, बाहेर गरमी असेल, आतमध्ये आपण AC मध्ये बसलेलो आहे, हा फायदा आहे. फक्त ट्रॅफिकचं भरपूर टेन्शन आहे. ॲक्च्युली आता काय आलं आहे, मी चुकून फोनवरती बोलत होतो ड्रायव्हिंगमध्ये, आणि तेव्हाच पोलिसांनी पकडलं मला बोलत होते 1000 रुपये फाईन आहे फोनवरती बोलण्याचा. लायसन वगैरे घेतलं माझं आणि आधी फाईन चेक केलं का आहे की नाही, तर फाईन तर काय भेटला नाही याच्यावरती, कारण मी कधी असं रूल्स वगैरे तोडत नाही जास्त. आणि मग नंतर मला बोलायला लागले 1000 रुपये भर, काहीतरी तोडपाणी कर. मग नंतर मी तुला रिक्वेस्ट करत मग ओळख काढली, जरा गाववाल्याची बोले ते सातारा मित्राची गावची ओळख काढून थोडंसं झालं कसं तरी. मग 200 रुपये दिले फायनली आणि सुटलो. भरपूर टेन्शन आलं होतं, बोलत 1000-1500 फटका लागला वाटतं. तर संध्याकाळी थोडंसं काम पण आहे, एक मतलब ऑफिसच काम आहे माझं, तर ते काम करता मला थोडं लेट होणार आहे.
तर आपण आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करूया आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.